रविवारी 29 जुलै रोजी नवी मुंबईत एक मोर्चा निघाला, ज्यामध्ये 29 गावातील महिला, पुरुष, तरुण मुलामुलींचा सहभाग होता. मोर्चा काढण्याचं कारण होतं 15 दिवसांपूर्वी आणि आता नेमकीच हत्या झालेल्या अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे यांना न्याय मिळवून देण्यासाठी. मोर्चाचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर त्यात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आक्रोश होता. मागणी होती अक्षताच्या आणि यशश्रीच्या बलात्काऱ्यांना, मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची. या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्या निर्दयी मारेकऱ्यांना भर चौकात फाशी झाली पाहिजे असा सूर त्या मोर्चात आणि प्रत्येकाच्या ओठी होता. काही दिवसांपूर्वी बेलापूरमधील शेळफाट्याजवळील गणपती मंदिरात झालेल्या अक्षता म्हात्रेच्या हत्येप्रकरणी अजून तिच्या मारेकऱ्यांना योग्य ती शिक्षा झालेली नसतानाच उरणमध्ये यशश्री शिंदे नावाच्या मुलीची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे निव्वळ बदल्यापोटी दाऊद शेख या व्यक्तीने ऐन विशीतल्या यशश्रीची हत्या केली असल्याचं कळतंय. तर मागच्या काही दिवसात बेलापूर, उरण आणि अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या दोन घटना नेमक्या कशा घडल्या, त्यांच्या केसचं पुढे काय झालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं आपल्या महाराष्ट्रातच कसं आणि का घडतंय, जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं. पहिली घटना आहे बेलापूरमधील शिळफाट्याजवळ. अक्षता कुणाल म्हात्रे, वय वर्ष 30, बेलापूरमध्ये राहणारी. काही घरगुती कारणांमुळे तिचं आणि तिच्या सासरच्या मंडळींमध्ये भांडणं व्हायची, असं बहुतेकदा व्हायचं. त्यानंतर ती कोपरखैरनेमध्ये राहत असलेल्या तिच्या आईवडिलांकडे जायची. असंच 6 जुलै रोजी तिचं तिच्या नवऱ्यासोबत म्हणजे कुणाल म्हात्रेसोबत वाद झाले आणि तिनं घर सोडली. पण यावेळी ती कोपरखैरनेला न जाता शिळफाट्याजवळील घोळ गणपतीच्या मंदिरात गेली. ती देवाच्या आसऱ्याला तर गेली होती, पण इथेच पुजाऱ्याचं कातडं अंगावर पांघरून ती नराधम तिचा काळ बनून बसले होते. याचा तिला जराही अंदाज नव्हता. ती दिवसभर त्या मंदिरातच होती, पण तिच्या न कळत राजकुमार रामफेर पांडे, श्यामसुंदर प्यारचंद शर्मा, संतोष कुमार रामजय मिश्रा हे नराधम तिच्यावर ध्यान ठेवून होते. पांडेचं वय होतं 54, शर्माचं वय होतं 62, तर मिश्राचं वय होतं 45. या नराधमांनी तिला विश्वासात घेतलं, तिची विचारपूस केली. नंतर तिच्या चहामध्ये भांग टाकून तिला गुंगवून टाकलं. त्यानंतर तिची शुद्ध हरपली आणि मग याचा फायदा घेऊन त्या तिघांनी तिच्यावर अत्याचार केला आणि शेवटी गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. एवढ्यावरच न थांबता या नराधमांनी त्यांचा गुन्हा लपवण्यासाठी तिचा चेहरा विद्रूप करून तिचा मृतदेह मंदिरापासून दूर नेऊन फेकला. दुसरीकडे अक्षता मिसिंग असल्याची पोलीस कंप्लेंट झाली आणि पोलीस तपास सुरू झाला. 13 जुलै रोजी तिचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. यानंतर पोलिसांनी शर्मा, मिश्रा आणि पांडेला ताब्यात घेतलं. यांपैकी शर्मा हा या मंदिराचा मुख्य पुजारी म्हणून काम करतो आणि तोच यातला मुख्य आरोपी असल्याचं तपासात सिद्ध झालंय. पुढे अक्षताच्या घरच्यांनी पोलिसांनी वेळेत तपास न केल्यामुळे हा प्रकार घडल्याने पोलिसांवरच हलगर्जीपणाचा आरोप केलाय. त्यामुळे एका संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन सुद्धा झालंय. अक्षताचा नवरा आणि तिच्या कुटुंबियांवर घरगुती अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर त्या 3 नराधम आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. समाजातून सगळीकडून आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी मागणी होती. आणि दुसरं दुर्दैवी प्रकरण म्हणजे उरणमधलं. यशश्री शिंदे ही आपल्या कुटुंबासह उरणमध्ये राहत होती, तर बेलापूर येथे कॉल सेंटरला जॉब करत होती. दरम्यान 25 जुलै रोजी ती सकाळी कामावर जाते म्हणून घरातून निघाली, पण घरातून निघाल्यापासून ती बेपत्ता झाली. ती परत आलीच नाही. तिच्याशी संपर्क होत नसल्याने घरच्यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली, पण तिचा काही थांग पत्ता लागत नव्हता. मग पोलिसात तक्रार केली. 2 दिवस पोलीस यशश्रीचा शोध घेत होते. तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 जुलै रोजी जेव्हा यशश्री बेपत्ता झाली त्यानंतर तिचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. कॉल रेकॉर्डमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. CDR मधून मिळालेल्या एका नंबरवर यशश्री बराच काळ बोलत असल्याचं दिसून आलं. या नंबरवरून यशश्रीला सतत कॉल येत जात होते. नंबरचे डिटेल्स पाहिले तेव्हा हा नंबर दाऊद शेख या तरुणाचा होता हे कळालं. आणि विशेष म्हणजे जेव्हापासून यशश्री बेपत्ता झाली होती तेव्हापासून दाऊदचाही फोन बंद होता आणि तोही फरार होता. यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार यशश्री 11वीला असतानाही तो तिला त्रास द्यायचा. दाऊद शेख हा एक ट्रक ड्रायव्हर होता. तो मूळचा कर्नाटकचा. तो इकडे कामासाठी आला होता असं बोलल्या जात. त्याने 2018 साली पहिल्यांदा यशश्रीला पाहिलं. त्यावेळी यशश्री 15 वर्षांची होती. दाऊद शेखने यशश्रीला आपल्या जाळ्यात ओढलं आणि 2019 साली तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी यशश्री शिंदे हिच्या कुटुंबियाच्या तक्रारीनुसार दाऊद शेख याच्यावर
पॉक्सो कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यावर तो कर्नाटकाला गेला होता. त्यानंतर तो पुन्हा इकडे परत आल्याची माहिती आहे. ही सगळी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तपासाचा वेग आणखी वाढवला, पण यश येत नव्हतं. दरम्यान 27 जुलै रोजी उरण परिसरातच यशश्रीचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत आढळला. उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरती झुडपामध्ये तिचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. हत्या करणारा आरोपी दाऊद शेख हाच असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. या नराधामाने तिच्या मृतदेहाची विटंबना केली होती. त्याने निर्दयपणाचा कळस गाठून तिच्या गुप्तांगावर, पोटावर चाकूने वार केले होते आणि चेहरा सुद्धा दगडाने ठेचला होता. गुप्तांगावरील खुणांवरून तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात होता. मात्र यशश्रीचा प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला आहे. या प्रकरणात आरोपी दाऊद शेख याचा तपास सुरू होता. त्याने आपल्याजवळील दोन्ही मोबाईल बंद करून ठेवल्याने त्याला पकडण्यात अडचणी येत होत्या. नंतर दाऊदला कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील पोलिसांनी अटक केली आहे. दाऊदचं शेवटचं लोकेशन कर्नाटक होतं. त्यानंतर त्याने मोबाईल बंद केला होता. टेक्निकल अॅनालिसिसच्या आधारावर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस आपल्या परीने तपास करत असून आरोपीला जास्तीत जास्त कडक शासन होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. यशश्री शिंदे हिच्या हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख असल्यामुळे हा लव्ह जिहादचा प्रकार आहे, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. नितेश राणे आणि प्रवीण दरेकर यांनी लव्ह जिहादचा आरोप करत अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्याची मागणी केली आहे. आमचं हिंदुत्ववादी सरकार दाऊद शेखला शोधून काढून त्याला योग्य ती शिक्षा देईल, असे नितेश राणे यांनी सांगितले.